नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPC स्टडीमध्ये. तर नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी याची ही जाहिरात आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच माहिती मित्रांनो, ज्या जाहिराती निघालेल्या आहेत MPCच्या सरळ सेवेच्या, त्याही आपण कव्हर केलेल्या आहेत. तर त्याही तुम्ही चॅनलवरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून त्याही जाहिराती पाहू शकता. तर पहा काय म्हटलेलं आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरीच्या आस्थापनेवरील सरळ सेवा भरतीने अधिकारी, लिपिक व शिपाई तर चांगल्या जागा आहे मित्रांनो आणि चांगल्या पोस्ट देखील आहेत. याची रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत. तर सविस्तर जाहिरात खाली दिलेली आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचे जे पॉईंट आहेत अर्ज भरण्याकरिता ते आपण पाहणार आहोत. तर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी, सहकार भवन जवाहर पथ रत्नागिरी. तर नोकर भरतीची विस्तृत जाहिरात आहे. ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी या बँकेकरिता विविध श्रेणीतील रिक्त 179 मित्रांनो पदे आहेत. जास्त पदे आहेत, चांगली पदे आहेत. मॅनेजर लेवलचे, लिपिक लेवलचे मित्रांनो हे पदे आहेत. तर सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत. तर तुम्हाला ही अर्ज ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर बँकेचे संकेतस्थळ जे दिलेलं आहे रत्नागिरी DCC bank.com किंवा रत्नागिरी तर मित्रांनो DCCbank.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत. या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन अर्ज भरायचे आहेत. तर पहा जो तपशील आहे, तर संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आहे 1/8/2024 ते दिनांक 9/8/2024. तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरा. तर 1/8/2024 रोजी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ते 9/8/2024 लास्ट डेट आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 9/8/2024 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो अर्ज भरा. आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक जी आहे ती बँकेच्या संकेतस्थळावर अलगदा प्रकाशित करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र जे आहे डाउनलोड करण्याचा दिनांक ही बँकेच्या संकेतस्थळावर अलगदा प्रकाशित करण्यात येईल. तर पहा सूचना दिलेल्या आहेत, तेही तुम्ही वाचून घ्या. तर शैक्षणिक अर्हता जी दिलेली आहे, पद जे दिलेले आहे ते इथे माहिती दिलेली आहे. तर व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर, तर पदाची संख्या 3 आहे. वयोमर्यादा याच्यासाठी 25 ते 40 वर्ष आहे. आवश्यक शैक्षणिक अर्हता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि 3 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असावा आणि दिलेला आहे यामध्ये. तर उमेदवार MSCIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. विशेष अर्हता प्राधान्य दिली जाईल. तर ही विशेष अर्हता आहे. तर येथे तुम्हाला प्राधान्यता देण्यात येईल. तर उपव्यवस्थापक म्हणजे डेप्टी मॅनेजर यासाठी 6 जागा आहेत. यासाठी जे वयोमर्यादा आहे 25 ते 40 आहे. तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि 2 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असावा आणि उमेदवार MSCIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. तर विशेष अर्हता प्राधान्य देण्यात येईल. हे विशेष अर्हता दिलेली आहे. यापैकी कोणत्याही एक अर्हता असेल तुमच्याकडं तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. तर लिपिक पदासाठी पहा क्लर्क यासाठी मित्रांनो 31 जागा आहेत आणि यासाठी वयोमर्यादा 21 ते 40 आहे. तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. कोणत्याही शाखेचा मित्रांनो इथे तुम्हाला बेनिफिट आहे. तर आणि उमेदवार MSCIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेची किमान 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र असावे तुमच्याकडे MSCITचे किंवा तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर विशेष अर्हता प्राधान्य इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र, तर GDC&A तर इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर शिपाई पिऊन यासाठी 39 जागा आहेत. तर यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 आहे. तर उमेदवार तुम्हाला 10वी पास असावा. तर येथे तुम्हाला बेनिफिट आहे. तर तुम्ही 10वी पास असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता शिपाई या पदासाठी. तर दिनांक 1/8/2024 रोजी उपयुक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त तसेच मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. तर येथे माहिती दिलेली आहे, तेही तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तर तुम्हाला वेतन श्रेणी पहा. तर व्यवस्थापक मॅनेजरसाठी तुम्हाला सुरुवातीचा हा पगार आहे आणि नंतर तुमचा वाढेल. तर 43,204 हा पगार आहे. उपव्यवस्थापकसाठी 36,674 पगार आहे. लिपिक पदासाठी 21,855 आहे.
तर शिपाई या पदासाठी 19,090 आहे. तर हा सुरुवातीचा पगार आहे मित्रांनो. तर चांगली पेमेंट ही आहे आणि निवड कार्यपद्धती जी आहे ती ऑनलाईन परीक्षा आहे. तुमची विविध क्षेत्रातील पदाकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेचा प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. ऑनलाईन परीक्षेचा खालील विषयातील विस्तृत अभ्यासक्रम आधारित प्रश्नाचा समावेश असेल. तर यामध्ये तुम्हाला गणित परीक्षेमध्ये इंग्रजी व इंग्रजी व्याकरण, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल. मात्र इंग्रजी व इंग्रजी व्याकरण संदर्भातील प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील. हाही महत्त्वाचा पॉईंट आहे, तोही तुम्ही नोट करून घ्या. तर कागदपत्र पडताळणी व मुलाखत याबाबत माहिती दिलेली आहे आणि कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सादर करणे याबाबत माहिती दिलेली आहे. तर कागदपत्रे तुम्हाला हे मित्रांनो लागतील. ही तुम्ही कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा. आणि तर मित्रांनो तुम्हाला हे सर्व कागदपत्रे असतील. हाही पॉईंट तुम्ही नोट करून घ्या. तर मुलाखतीबद्दल माहिती दिलेली आहे. उमेदवारांची अंतिम निवड सूची कशी लागेल त्याबद्दल माहिती दिलेली आहे, तेही तुम्ही वाचून घ्या. तर परीक्षाधीन कालावधी तुम्हाला इथे दिलेला आहे, प्रोबेशन पिरियड. तर परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्हाला 1,000 ठेवलेलं आहे. तर ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत, 179 जागा आहेत आणि मॅनेजर, लिपिक, पिऊन या चांगल्या मित्रांनो मॅनेजर लेवलची आणि पिऊन लेवलची, तर क्लर्क लेवलची चांगल्या मित्रांनो जागा आहेत आणि चांगल्या पोस्ट देखील आहेत, तेही तुम्ही पाहून घ्या. तर चांगल्या जागा आहेत, 179 जागा आहेत. नक्की तुम्ही फॉर्म भरा. तर मित्रांनो शुल्क दिनांक भरण्याचा दिनांक तुम्हाला लास्ट डेट येथे दिलेली आहे, 9/8/2024 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत आहे. आणि परीक्षा शुल्क रोखीने भरण्याबाबत खालील पद्धतीने अवलंब करावा. संपूर्ण मित्रांनो तुम्हाला हे PDF मध्ये माहिती दिलेली आहे. तर नक्की तुम्ही अर्ज भरा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.